नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चरला आपल्याला समजून घ्यायचं आहे की एखादी बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन जर का घडायची असेल तर ती केमिकल रिॲक्शन घडत असताना त्याच्या पाठीमागं रिक्वायरमेंट कोणत्या असतात किंवा कोणकोणत्या गोष्टी पार केल्यानंतर कोणकोणत्या कंडिशन्स क्रॉस केल्यानंतरच रिॲक्टंट मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात हे आपल्याला चेक करायचं आहे. त्या थेरीचं नाव काय आहे? कोलिजन थेरी. पहिला कोलिजन म्हणजे काय ते समजून घेऊ, त्याच्यानंतर ह्या रिॲक्शनमध्ये रिक्वायरमेंट काय काय असते ते समजून घेऊ. तर कोलिजनचा अर्थ काय? जेव्हा कोणत्याही दोन पार्टिकलची काय होते, धडक होते, टक्कर होते, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? कोलिजन म्हणायचं. आता या नावामध्ये आपल्याला काही गोष्टी इथे क्लिअर झालेल्या असतील. कोलिजन थेरीप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट कोणती असणार आहे? जर का रिॲक्टंट एकत्र येऊन केमिकल रिॲक्शन व्हायचे असेल आणि त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये व्हायचं असेल तर ते रिॲक्ट होणाऱ्या मॉलिक्यूलमध्ये सगळ्यात अगोदर काय झालं पाहिजे? कोलिजन झालं पाहिजे. ते मॉलिक्यूल सगळ्यात अगोदर एकमेकाला काय झाले पाहिजे? कोलाइड झाले पाहिजे. कोलाइड म्हणजेच मी काय म्हटलं, जेव्हा दोन कोणत्याही पार्टिकल किंवा दोन कोणत्याही वस्तू एकमेकाला काय होतात, अशा धडकतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? कोलिजन म्हणायचं. तर आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हॉट इज मीन बाय कोलिजन थेरी. तर त्या कोलिजन थेरीतले रिक्वायरमेंट कोणकोणते आहेत बघा. तर त्याच्यातली फर्स्ट रिक्वायरमेंट कोणते असते? कोलिजन्स बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. फर्स्ट रिक्वायरमेंट कोणती? जर का एखादी केमिकल रिॲक्शन व्हायची असेल तर ह्या कोलिजन थेरीप्रमाणे ज्या रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये ती रिॲक्शन घडून येणार आहे त्या रिॲक्टंट मॉलिक्यूलचे जे काय पार्टिकल असतील, जे काय मॉलिक्यूल असतील ते एकमेकावर काय झाले पाहिजेत? धडकले पाहिजेत. जर ते एकमेकाला धडकले नाही, जर त्यांच्यामध्ये कोलिजन झालंच नाही तर अशा ठिकाणी या थेरीप्रमाणे ती केमिकल रिॲक्शन होणं पॉसिबल नाही. म्हणजेच काय? हा पहिला फॅक्टर किंवा ही पहिली रिक्वायरमेंट जी केमिकल रिॲक्शन होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सेकंड फॅक्टर बघा कोणता? सेकंड वन इज ऍक्टिव्हेशन. सेकंड वन कोणता? ऍक्टिव्हेशन. आता ऍक्टिव्हेशन हा फॅक्टर का आला? जर आपण कोलिजनची संख्या एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे काही कोलिजन होते त्या कोलिजनची जर संख्या आपण काढली आणि त्या संख्येलाच फक्त किंवा कोलिजनलाच फक्त रिॲक्शनसाठी कारणीभूत धरलं तर बऱ्याच रिॲक्शन ह्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये होऊ शकतात. की ते फ्रॅक्शन ऑफ सेकंद, सेकंदाचा अतिशय कमी भागामध्ये रिॲक्शन होऊ शकतात. जर फक्त कोणत्या फॅक्टरचा आपण विचार केला किंवा आपण फक्त काय गृहीत धरलं, कोलिजन झाले की रिॲक्टंटचे मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये बदलणार किंवा कन्वर्ट होणार, हे एकमेव जर फॅक्टर आपण पकडला तर एखादी रिॲक्शन पूर्ण व्हायला फ्रॅक्शन ऑफ सेकंद एवढा कालावधी पुरेसा असतो. मात्र रिॲक्शन ह्या बराच कालावधी चालतात. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, फक्त कोलिजन हा एकमेव फॅक्टर त्या ठिकाणी असणार नाही. कोलिजन व्यतिरिक्त सुद्धा अजून बाकीचे फॅक्टर असणार आहेत. मग ते फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी सुटेबल असतील तरच ती रिॲक्शन काय कंप्लीट झालेली बघायला मिळेल किंवा त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये गेलेले बघायला मिळतात. त्यामुळं ऍक्टिव्हेशन का आलं? कारण फक्त कोलिजन हा एकमेव क्रायटेरिया त्या ठिकाणी यूज होत नाही. आता ऍक्टिव्हेशनचं मिनिंग काय ते बघ. मगाशी मी म्हटलं काय, दोन रिॲक्टंट मॉलिक्यूल जोपर्यंत एकमेकावर काय होत नाहीत, कोलाइड होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल रिॲक्शन होऊन ते रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नाहीत. आता दुसरी गोष्ट कोणती बघा, हे जे काय एकमेकावर कोलाइड होणारे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकावर कोलाइड होत असताना त्यांना एक मिनिमम कायनेटिक एनर्जीची गरज असते. मिनिमम कायनेटिक एनर्जी. त्या मिनिमम कायनेटिक एनर्जीमध्ये किंवा त्या मिनिमम कायनेटिक एनर्जीपेक्षा जास्त कायनेटिक एनर्जी असताना जर ते मॉलिक्यूल एकमेकावर धडकले तरच ते काय होऊ शकतात? प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजेच काय? समजा ती जी काय कायनेटिक एनर्जी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा कमी कायनेटिक एनर्जीमध्ये, कमी स्पीडमध्ये ते मॉलिक्यूल एकमेकाला काय झालेत? धडकले तर ते मॉलिक्यूल एकमेकावर धडकून सुद्धा ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नाहीत. म्हणून आपण म्हटलं फक्त कोलिजन हा एका क्रायटेरियावर रिॲक्शन होऊ शकत नाही. कोलिजन झालंच पाहिजे. मात्र कोलिजन होताना एक मिनिमम कायनेटिक एनर्जी त्या मॉलिक्यूलमध्ये असायला पाहिजे. त्या कायनेटिक एनर्जीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असेल तर त्या स्पीडमध्ये जर ते मॉलिक्यूल काय झाले, एकमेकावर धडकलेत, एकमेकाला त्यांची टक्कर झाली, एकमेकावर ते कोलाइड झाले, तरच असे मॉलिक्यूल काय होतात? प्रोडक्टमध्ये काय होतात? कन्वर्ट होतात. म्हणजे ऍक्टिव्हेशन म्हणजे काय? ते एकमेकाला त्या मिनिमम कायनेटिक एनर्जीमध्ये धडकतात आणि ऍक्टिव्ह होऊन प्रोडक्टमध्ये काय होतात? कन्वर्ट होतात. तर ती जी काय मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे जी रिॲक्शन होण्यासाठी
आवश्यक असते, मिनिमम कायनेटिक एनर्जीला काय म्हटलं आता, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्यामुळे ऍक्टिव्हेशन मध्ये आपल्याला एक डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे, कशाचे, ऍक्टिव्हेशन एनर्जीची. कशाची, ऍक्टिव्हेशन एनर्जी. याचा सिम्बॉल काय असतो, ई ए. तर ही ऍक्टिव्हेशन एनर्जीची डेफिनेशन काय होते बघा, मिनिमम कायनेटिक एनर्जी. मिनिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड मध्ये गरजेचे असणे, रिक्वायर्ड फॉर कशासाठी गरजेचे आहे ते, मोलिक्युलर कोलिजन. म्हणजे मोलिक्युल एकमेकावर धडकताना आवश्यक असणारी मिनिमम कायनेटिक एनर्जी फॉर मोलिक्युलर कोलिजन टू लीड, काय घडण्यासाठी, टू लीड टू रिॲक्शन. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन घडवून आणण्यासाठी जेव्हा दोन मॉलिक्यूल एकमेकावर काय होतात, रिॲक्टंट मॉलिक्यूल एकमेकावर धडकतात, तेव्हा ते धडकत असताना, त्यांची टक्कर होत असताना, ते एकमेकावर कोलाइड होत असताना त्या ठिकाणी ठरलेली मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे, त्या एनर्जीच्या स्पीडमध्ये जर ते एकमेकावर धडकले तरच ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि त्या मिनिमम कायनेटिक एनर्जीला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हटलं जातं. म्हणजे सेकंड फॅक्टर कोणता आला, ऍक्टिव्हेशन. मग आता ह्या दोन फॅक्टरचा जर आपण विचार केला तरी सुद्धा रिॲक्शन होईलच याची गॅरंटी नाही. म्हणून या ठिकाणी तिसरा फॅक्टर कोणता आला, ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. कोणता, ओरिएंटेशन ऑफ, कुणाचं ओरिएंटेशन, रिॲक्टंट मॉलिक्युल्स. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय म्हटलं, फक्त कोलिजन त्या ठिकाणी यूज झालं नाही, कारण फक्त कोलिजनचा विचार केला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये रिॲक्शन व्हायला पाहिजे. म्हणून दुसरा विचार कोणता आला, त्या ठिकाणी असणाऱ्या कायनेटिक एनर्जीचा विचार आला. आता कोलिजन आणि कायनेटिक एनर्जी ह्या दोघांचा विचार केला तरी सुद्धा जे आपल्याला अपेक्षित वेळ असते किंवा रिॲक्शनचं अपेक्षित स्पीड असते ते स्पीड आपल्याला मिळत नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला कमी स्पीड आपल्याला बघायला मिळतं. म्हणून अजून कोणता फॅक्टर त्याच्यामध्ये आला, ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी एकमेकाला कोलाइड होणारे जे रिॲक्टंट मॉलिक्यूल आहेत ते त्यांच्या योग्य अशा डायरेक्शनमध्ये कोलाइड झालेत तरच ते रिॲक्टंटचे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे काय झालं असणार, समजा असे काही मॉलिक्यूल असतील जे कोलाइड पण होतात आणि कोलाइड होताना त्यांची कायनेटिक एनर्जी जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढी आहे, पण त्यांचं धडकण्याचं डायरेक्शन जर चुकीचं झालं तरी सुद्धा ते रिॲक्टरमधून कशामध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकणार. त्याचं एक्झाम्पल बघा, हा एक रिॲक्टंट आहे आणि बीसी हा दुसरा रिॲक्टंट आहे आणि यांची केमिकल रिॲक्शन होऊन जर आपल्याला प्रोडक्ट कोणते मिळत असतील, पहिला प्रोडक्ट समजा आपल्याला ए बी मिळत असेल, दुसरा प्रोडक्ट कोणता मिळत असेल, सी मिळत असेल. आता यांचं एकमेकावर धडकण्याचं दोन समजा आपण ओरिएंटेशन घेतली. समजा हा आपण ए घेतला, हा ए घेतला प्लस हा दुसरा मॉलिक्यूल कोणता घेतला आपण, बीसी घेतला. हा इकडला पार्ट बीचा आहे आणि हा सीचा आहे. तर ज्यावेळी काय होणार, हे ए जाऊन कशाला धडकणार, सी ला धडकणार. तेव्हा ए आणि सी मध्ये आपल्याला बॉन्ड तयार करायचा नाही, आपल्याला बॉन्ड तयार करायचा आहे कोणामध्ये, ए मध्ये आणि बी मध्ये करायचं. मात्र हे जर का याचं ह्या दुसऱ्या मॉलिक्यूलचं डायरेक्शन जर असं असेल आणि हा ए जाऊन जर कशावर धडकला, सी वर जाऊन धडकला, कोलाइड झाला, तरी सुद्धा ए मध्ये आणि सी मध्ये काय होणार, नवीन केमिकल बॉन्ड तयार होणार नाही. त्याच्यामुळं इकडल्या बाजूला आपल्याला आहे तसंच बघायला मिळेल. म्हणजे पहिला इथं एच असेल आणि इथं या फॉर्म मध्ये कोणता असेल, सी आणि बी असेल. याचा अर्थ काय, ही केमिकल रिॲक्शन पॉसिबल नाही. मात्र आपण थोडंसं आता ओरिएंटेशन म्हणजे बाळांनो डायरेक्शन, तर थोडंसं आपण डायरेक्शन चेंज केलं. काय चेंज केलं, इथं आहे तसं आपण ए घेतला आणि या ठिकाणी हा मॉलिक्यूल याचं डायरेक्शन चेंज केलं. म्हणजे इकडल्या बाजूला पार्ट आला बीचा आणि इकडल्या बाजूला पार्ट गेला सीच. आता जर का ए आणि बी मध्ये काय झालं, कोलिजन झालं, तर डेफिनेटली काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होईल. कशामधला, बी मधला आणि सी मधला. आणि कोणामध्ये बॉन्ड तयार होणार, ए मध्ये आणि बी मध्ये बॉन्ड तयार होईल. म्हणजे इथं आपल्याला हा ए बघायला मिळेल, त्याला इथं जोडून कोण येणार, बी येणार आणि बाजूला सेपरेट कोण जाणार, सी जाणार. ही रिॲक्शन पॉसिबल आहे. कशामुळं, या ठिकाणी राईट असं काय ओरिएंटेशन आहे. म्हणजेच फक्त असेच मॉलिक्यूल रिॲक्टंट मधून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतात जे मॉलिक्यूल ह्या तिन्ही कंडिशन्स काय करतील, पास करतील. तिने कोणत्या, कोलिजन झालंच पाहिजे. दुसरी कंडिशन कोणती, ते कोलिजन असं
प्रॉपर अशा किंवा जी सफिशियंट कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीच्या स्पीडमध्ये किंवा त्याच्याशिवाय जास्त स्पीडमध्ये झालं पाहिजे. तिसरी गोष्ट कोणती, ते स्पीड पण असेल, कोलिजन पण असेल, मात्र ते कोलिजन प्रॉपर अशा ओरिएंटेशनमध्ये झालं पाहिजे. कारण याला प्रॉपर म्हणायचं, याला इम्प्रॉपर म्हणायचं आहे. त्यामुळं ह्या तिन्ही कंडिशन पास करणारे मॉलिक्यूल अतिशय कमी असतात. त्यामुळं जे आपण अपेक्षित आपल्याला क्वांटिटी असते रिॲक्टंटचे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्याची, ती क्वांटिटी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झालेली बघायला मिळते. कारण ह्या तिन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय करणारे, पास करणारे त्यामध्ये बरेच मॉलिक्यूल आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर अशा पद्धतीने ही कोणती थेरी आहे, दॅट इज द कोलिजन थेरी. आणि ह्या तिन्ही रिक्वायरमेंट आहेत. हे रिक्वायरमेंट सुद्धा बाळून तुम्हाला थेरीला विचारलं जातात किंवा MCQ तुम्हाला डायरेक्ट ही त्याची टायटल जी हेडिंग आहे ती हेडिंग तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायची आहे. ती MCQ सुद्धा तुम्हाला विचारली जातात. आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं कोलिजन थेरीमध्ये रिॲक्टर मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कसे कन्वर्ट होतात. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे ग्राफवरून. प्रत्येकदा मी मगाचंच एक्झाम्पल घेतो. समजा A हा आपला एक रिॲक्टंट आहे आणि दुसरा कोणता BC किंवा ज्याला आपण CB म्हणू शकतो, हा दुसरा रिॲक्टर. आणि यांच्यामध्ये रिॲक्शन आल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट कोणते मिळणार आहेत, एक मिळणार आहे AB आणि दुसरा कोणता मिळणार आहे C. जे या रिॲक्शनवरून एक आपल्या गोष्ट लक्षात येते, कोणते C आणि B मधला बॉन्ड काय झाला पाहिजे, ब्रेक झाला पाहिजे, बरोबर. आणखीन नवीन बॉन्ड कोणामध्ये तयार झाला पाहिजे, A आणखीन B मध्ये तयार झाला पाहिजे. मात्र हे होत असताना यांच्यामध्ये एक अशी स्टेज येते की ज्या स्टेजमध्ये हे तिन्ही ॲटम तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे बघा कसं होतं, हा आपण पहिला घेतला A, दुसरा मॉलिक्यूल कोणता आपण CBचा घेतला. तर होतं काय, एक अशी स्टेज येते ज्या स्टेजमध्ये नवीन बॉन्ड कोणामध्ये तयार होतो, AB मध्ये. आणि कोणता बॉन्ड ब्रेक होत असतो, BC मधला काय होत असतो, बॉन्ड ब्रेक होत असतो. आणि ही अशी जी स्पेसिस असते, ह्या स्पेसिस म्हटलं जातं ट्रान्झिशन स्टेट किंवा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि ह्या रिॲक्शन पासून हे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तयार होण्यासाठी एनर्जी आवश्यक असते. म्हणजे काय, त्यांना एनर्जी त्या ठिकाणी ॲब्झॉर्व करणं आवश्यक असतं. आणि ती एनर्जी ते घेतं कुठून, हे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. तर हे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स हे मॉलिक्यूल जे काय कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये एकमेकावर येऊन काय होतात, कोलाइड होतात. तर ते कायनेटिक एनर्जी ते काय करतं, ॲब्झॉर्व करतं आणि स्वतःची एनर्जी काय करतं, इन्क्रीज करतं. कोण, ट्रान्झिशन स्टेट किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, इट इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. आणि नंतर मग काय होतं, हा जो बॉन्ड आहे तो हा बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होणार, हा बॉन्ड काय होणार, पुन्हा तयार होईल. म्हणजे इथं प्रोडक्ट काय मिळणार, एक मिळेल AB आणि दुसरा कोणता मिळेल C. मग इथं काय असतं, याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा याची एनर्जी काय असते, जास्त असते. म्हणजेच हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा यांची एनर्जी वाढायला चालू होते. वाढायला जाऊन जेव्हा याच्या एवढी एनर्जी होईल तेव्हा त्या ठिकाणी ते ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स तयार होणार. आणि कॉम्प्लेक्स तयार झाले की पुन्हा एनर्जी कमी व्हायला चालू होते आणि पुन्हा हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजे हे जर आपल्याला ग्राफमध्ये दाखवायचं झालं तर ते ग्राफवरून कसं दाखवतो ते बघा. समजा ही एवढी एनर्जी कोणाची असेल, रिॲक्टंटची असेल. म्हणजेच इथून इथंपर्यंतची एनर्जी आपण कोणाची घेऊ शकतोय, A प्लस हे CB किंवा ज्याला आपण BC म्हणतो. जेव्हा हे कायनेटिक फॉर्ममध्ये किंवा कायनेटिक एनर्जी फॉर्ममध्ये येऊन एकमेकावर काय होतील, आदळतील, एकमेकावर कोलाइड होतील, तेव्हा त्या एनर्जी त्याची वाढायला चालू होते. एनर्जी अशी वाढत 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 जाऊन काय होते, अशी हायेस्ट पॉईंटला पोचते. जेव्हा ती एनर्जी हायेस्ट पॉईंटला पोचते तेव्हा ही ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट तयार होते. म्हणजे इथे तयार होणार A कनेक्टेड विथ डॉटेड बॉन्ड विथ B and B is connected with C. ही आता अनस्टेबल असल्यामुळं त्याला काय केलं तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवलं जातं. आणि पुन्हा परत याची एनर्जी ड्रॉप व्हायला सुरुवात होऊन फायनली इथं तुम्हाला काय बघायला मिळतील, प्रोडक्ट बघायला मिळतील. प्रोडक्टमध्ये काय मिळणार आपल्याला, एक असेल AB आणि दुसरा कोणता असेल C. म्हणजेच काय, हे रिॲक्टंट मॉलिक्यूल फक्त एकमेकाला येऊन कोलाइड झाल्यानंतर ते लगेच प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात असं नाही, तर त्यांची एनर्जी वाढत जाऊन हे जे काय ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स आहेत तेवढी तरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जर झाली तरच ते काय होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि मग आता ही एनर्जी त्यांना मिळणार कुठून, कारण हा एनर्जीचा गॅप त्यांना काय करायचा आहे, क्रॉस करायचा आहे. कारण हा एनर्जीचा गॅप जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत रिॲक्टर मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. आणि हे एनर्जीचा गॅप त्यांना मिळतो कशापासून, कायनेटिक एनर्जीपासून मिळतो. आणि हा जो एनर्जीचा गॅप आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन
एनर्जी, याची आपण मग डेफिनेशन काय केलेली होती, मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड फॉर मोलिक्युलर कोलिजन. मोलिक्युल कोलाइड होत असताना आवश्यक असणारी कमीत कमी कायनेटिक एनर्जी टू कायसाठी गरजेची असते, ती टू लीड टू रिॲक्शन घडवण्यासाठी. म्हणजे ती कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळते आणि त्यानंतर ते कॉम्प्लेक्समध्ये पहिला कन्वर्ट होतं, कॉम्प्लेक्सपासून पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज द प्रोडक्टमध्ये काय होतं, कन्वर्ट होतं. म्हणूनच प्रत्येक कोलिजन जे आहे ते कोलिजन प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नाही, कारण ज्या ज्या कोलिजनची कायनेटिक एनर्जी कुठंपर्यंत पोहोचणार नाही, ह्या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचणार नाही, ते परत मॉलिक्यूल पुन्हा पाठीमाग आहे त्याचे कुठे येतील, रिॲक्टरमध्ये येतील. म्हणजेच जोपर्यंत हा बॅरियर क्रॉस होत नाही तोपर्यंत रिॲक्टर मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नाहीत. ह्या सगळ्या कारणांमुळं एखादी रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला जो अपेक्षित टायमिंग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त टायमिंग त्या ठिकाणी बघायला मिळतं. कारण फक्त कोलिजन झालं तर रिॲक्शन मी मगाशी म्हटलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये झाली पाहिजे. दुसरी गोष्ट काय, कोलिजन व्यतिरिक्त त्या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी आवश्यक आहे तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त कायनेटिक एनर्जी असेल तरच त्या ठिकाणी प्रोडक्टमध्ये बघायला मिळेल. तिसरी गोष्ट काय, ह्या दोन्ही गोष्टी असताना सुद्धा जर का त्या ठिकाणी ओरिएंटेशन चुकीचं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी रिॲक्शन प्रोडक्टमध्ये रिॲक्टंटला नेणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, 3 रिक्वायरमेंट या ठिकाणी गरजेच्या आहेत. कोणत्या, रिॲक्टंट मॉलिक्यूल कोलाइड झाले पाहिजेत विथ ॲक्टिवेशन एनर्जी अँड इन ए प्रॉपर ओरिएंटेशन. म्हणजे हे सगळं आपण एका सेंटेन्समध्ये कसं सांगू शकतोय, एखाद्या बायोमॉलिक्युलर रिॲक्शनसाठी, रिॲक्शन ऑकर्स when reactant molecules काय झाले पाहिजेत, collides with sufficient kinetic energy, that is आपण काय म्हणू शकतोय, एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन इन प्रॉपर ओरिएंटेशन. प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये सफिशियंट कायनेटिक एनर्जी घेऊन रिॲक्टर मॉलिक्यूल जर एकमेकावर कोलाइड झाले तर आणि तरच ते रिॲक्टर मॉलिक्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. आणि ग्राफवरून आपण हे असं दाखवू शकतोय, हा गॅप आहे त्यालाच म्हणायचा आहे एनर्जी मधला जो बॅरियर आहे, तो बॅरियर क्रॉस करणारेच मॉलिक्यूल काय होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. ही एनर्जी आहे रिॲक्टंटची, ही एनर्जी आहे प्रोडक्टची, इथली एनर्जी आहे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सची, आणि इथला जो गॅप असणार आहे कोणातला, रिॲक्टंटची एनर्जी आणि प्रोडक्टची एनर्जी, याला म्हटलं तर डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे आपल्याला प्रिव्हियस टॉपिकमध्ये झाले कोणत्या, थर्मोडायनॅमिक्समध्ये. डेल्टा एच म्हणजे काय, एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. तर ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. आय थिंक ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या अगदी चांगल्या रीतीनं क्लिअर झालेल्या असतील. थेरॉटिकल पार्ट आहे बाळांनो, तुम्हाला सुद्धा थोड्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतील, डोळ्यासमोर तसं चित्र उभं करावं लागेल, तरच तुम्हाला हे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने डोक्यामध्ये कायमशी राहील.